बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठे यश, 22 पैकी 19 मागण्या मंजूर। रायगड जिल्ह्यातील दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी उभारलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी विशेष बैठक पार पडली। या बैठकीत 22 मागण्यांपैकी तब्बल 19 मागण्या मान्य करण्यात आल्या। हे निर्णय दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे ठरणार आहेत। या बैठकीत घेण्यात आलेले काही महत्त्वाचे निर्णय असे आहेत की बजेटमधून दिव्यांगांसाठी 5% निधी खर्च करण्याची अंमलबजावणी होणार असून याबाबतचा अहवाल सादर केला जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांसाठी राखीव निधी लेखापरीक्षणात समाविष्ट केला जाणार आहे। दिव्यांग बचत गट व सहकारी संस्थांसाठी विशेष योजना आखण्यात येणार आहे। दिव्यांगांना रोजगारयुक्त व रोगमुक्त साहित्याचे वाटप देखील करण्यात येणार आहे। दिव्यांगांसाठी स्वतंत्र रोजगार धोरण तयार केले जाणार आहे। विविध भरती प्रक्रियेत दिव्यांग उमेदवारांना अतिरिक्त 10 गुण देण्यात येणार आहे। प्रत्येक विद्यापीठात दिव्यांग शिक्षणासाठी संशोधन केंद्र स्थापन होणार आहे। मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण व वाहन परवाना धोरण तयार करण्यात येणार आहे। अंध दिव्यांगांसाठी सॉफ्टवेअर आणि अडथळा मुक्त शिक्षण दिले जाणार आहे। दिव्यांग प्रमाणपत्र वाटप मोहीम तालुका व जिल्हा स्तरावर एकाच छताखाली राबवली जाणार आहे। दिव्यांग घरकुलासाठी स्वतंत्र योजना आखण्यात येईल। संजय गांधी मानधन योजनेची उत्पन्न मर्यादा वाढवून 2 लाख रुपये करण्यात आली आहे। दिव्यांग व अदिव्यांग विवाहासाठी 2.5 लाख रुपयांची अनुदान योजना लागू केली जाणार आहे। मृत दिव्यांग कर्जमाफीचा निर्णय घेतला असून 6 कोटींपेक्षा अधिक कर्जमाफी झाली आहे। यासोबतच शेतकरी कर्जमाफीला नकार आणि दिव्यांग मानधन वाढीला वेळ लागल्यामुळे बच्चू कडू यांनी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा दिला। या निर्णयांनी राज्यातील लाखो दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची आशा निर्माण झाली आहे। बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील संघर्षाला मिळालेलं हे यश म्हणजे सामाजिक न्यायासाठीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरतो। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी संदीप आव्हाड, दापूर।